तुझी इम्प्रूव्हमेंट होणारच नाही म्हणजे. तू त्याच मुलांमध्ये राहशील, त्याच कॉम्पिटिशनमध्ये राहशील. मग त्यासाठी असं डिसाईड केलं की इंजिनिअरिंग करू, भले तो जॉब भेटेल नाही भेटेल काय होईल तो भागनंतरचं आहे. मग तुझ्यासाठी स्किल सेट मिळायची तुला, जसं कम्युनिकेशन म्हणा, तुझं इंग्लिश इम्प्रूव्ह होईल, त्या गोष्टींसाठी मग इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. मग इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतल्यानंतर पहिल्याच वर्षापासून मी न्यूजपेपर लावून घेतलं होतं, इंडियन एक्सप्रेस. ओके, पहिल्या वर्षी इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपर इंजिनिअरिंग मध्ये लावून घेतला होता. दररोज माझ्या रूमवरती यायचा तो. भले मी तो वाचत नसेल, कधी वाचायचो कधी नाही वाचायचो, पण तो दररोज तो बाबा घेऊन यायचा, तो जो असतो न्यूजपेपर देणारा, तो हातात द्यायचा. मग मनामध्ये एक फिलिंग यायची, आपण पैसे देतोय, घरचे आपल्याला पैसे पाठवताय, आपण तो वाचत नाही. भले मला त्यातलं काही कळू नाही कळू, मी बघायचो, हेडलाईन्स वाचायचो, ठेवून द्यायचो, परत जेवायला जेव्हा टाइम भेटेल तेव्हा वाचायचं, असं एक प्रोसेस होत गेली. 4 वर्ष इंजिनिअरिंगचे न्यूजपेपर इंडियन एक्सप्रेस आपण वाचलं, कारण की आपल्याला 11वी 12वी मध्ये जाणीव झाली की नाही, काहीतरी आयुष्यात जर मोठं करायचं तर इंग्लिश से पंगा नहीं ले सकते, इंग्लिश को अपनी टीम में लेना पडेगा और आपने न्यूजपेपर लगा दिया. म्हणजे इंजिनिअरिंगचे मुलं हे जनरली करत नाही, पण हे पहिल्यांदा मी ऐकलेलं आहे. जर सध्या मला 11वी 12वीचे मुलं ऐकत आहे तर तुमच्या समोर असा मुलगा बसलेला आहे ज्यांनी लवकरात लवकर हे जाणीव करून घेतली कि इंग्लिश से पंगा लेके चलने वाला नहीं है, इंग्लिश को अपनी टीम में ले लो. तर कधी न्यूजपेपर वाचायचे, कधी हेडलाईन वाचायचे, पण पैसे घातले त्याच्यात आणि ते तुम्ही स्टार्ट केलं. मग काय त्यासोबत आणि त्यावेळेस कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजला पण असतं ना की तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स पाहिजे, एक सब्जेक्ट असतो आपल्याला, ग्रुप डिस्कशन वगैरे. त्यामुळे तिथं पण थोडंफार शिकवायची होती तुमची इंग्लिश चांगली पाहिजे. मग त्यासाठी इंग्लिश प्रिपेअर करत होतो की सपोज आपलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जायचंय तर आपल्याला बोलता पण छान आलं पाहिजे. आणि त्यावेळेस असं म्हणत होतं की आपल्याला मोठ्या मोठ्या एक्झाम क्रॅक करायचे, तर तुम्हाला इंग्लिश छान पाहिजे, तुम्हाला बोलता पण छान आलं पाहिजे. तर त्यावेळेस युट्यूबवरती ना DD न्यूज आणि राज्यसभा TV वरती ना त्यांचे कार्यक्रम व्हायचे, पॅनल सीट करायचे, ते बसणार आणि सगळं बोलणार ते वेगवेगळ्या मुद्द्यांवरती. तर मी ते खूप अटेंड करायचे. त्याच्यामुळे इंग्लिशची लेवल वाढत गेली, म्हणजे आपलं कंटेक्स्ट कळायला लागला, अंडरस्टँडिंग वाढायला लागली. रीडिंग करणं एक वेगळी गोष्ट आहे आणि ते समजून घेणं ती एक वेगळी गोष्ट आहे. त्यासाठी मग फक्त रीडिंगच करत नव्हतो, ते समजून पण घेत होतो ऍक्च्युअली गोष्टी काय घडत आहे आपल्या अवतीभोवती. त्यामुळे इंग्लिशची तो लेवल हळूहळू वाढत गेली.